नमस्कार, रामकृष्ण हरी. आध्यात्मिक सागर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आज आपण मकर संक्रांत या सणाविषयी माहिती घेणार आहोत. मकर संक्रांत म्हणजे फक्त सण नाही, ती आपल्याला बदलण्याची एक सुवर्ण संधी आहे. आपण सगळे मकर संक्रांती साजरी करतो, पण प्रश्न असा आहे की आपण ती समजून साजरी करतो का? संक्रांती म्हणजे संक्रमण, बदल. या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि त्याबरोबर सुरू होतो सूर्य देवताचा उत्तरायण प्रवास. याच कारणामुळे मकर संक्रांती हा सण इतर सणांपेक्षा वेगळा आहे. इतर सणांसारखा हा चंद्रावर आधारित नसून सूर्याच्या भ्रमणावर आधारित आहे आणि म्हणून जवळजवळ दरवर्षी हा सण 14 जानेवारीला साजरा होतो. हा सण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा प्रतीक आहे. मकर संक्रांत म्हटलं की आपल्याला आठवते ते तिळगुळ. आपण म्हणतोच की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तीळ हे कटू अनुभवाचं प्रतीक आहे, तर गुळ प्रेम आणि संयमाचं. आयुष्यात कटू अनुभव किती आले तरी आपल्या वागण्यात बोलण्यात गोडवा ठेवा, नात्यांमध्ये प्रेम ठेवा, हेच हे सण आपल्याला सुचवित असतो. प्रत्येक सजीवासाठी विश्वामध्ये सूर्यप्रकाश हा अत्यंत महत्वाचा आहे. उत्तरायणामध्ये दिवस मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते. त्यामुळे सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात असतो, तो वाढत असतो आणि त्यामुळे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला उपयोगी होतं. तीळ आणि गुळ हे शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. आपल्या पूर्वजांनी ऋतूनुसार आहार आणि सणांची रचना किती शास्त्रशुद्ध पद्धतीने केली आहे, नाही का? हा सण नुसतं नवीन कपड्याचा नाही, हा सण नुसता कपड्यांमध्ये दिसला नाही पाहिजे, तो स्वभावात सुद्धा आला पाहिजे. आज सूर्य हा उत्तरायणामध्ये गेलाय. आपल्याही आयुष्याला एक नवी दिशा देण्याचा हा दिवस आहे. या उत्तरायणाच्या प्रवासामध्ये आपल्या विचारांना एक नवी उंची देऊयात. आपल्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये गोडवा आणूयात आणि आपल्या आणि इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पसरवूयात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. माझा हा व्हिडिओ आपल्यास आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या सूचना, आपले अभिप्राय, आपले मत कमेंट सेक्शन मध्ये कळवा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण.